समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकाने धडाकेबाज कारवाई करीत घरफोडी करणाऱ्या संशयित आरोपीस 4,39,100 रुपयांच्या मुद्देमालासह पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। सौरभ महादेव पवार असे संशयित आरोपीचे नाव आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती, संजय नगर पोलीस ठाणे हद्दीतील आरवाडे पार्क येथील बंद घराचे कुलूप तोडून तिजोरीतील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी झाली होती। त्या अनुषंगाने तपास करीत असताना गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार संजय नगर मंगळवार बाजार येथील महानगरपालिका गाळ्याजवळ एक इसम चोरीचा माल विक्री करण्याकरता येणार असल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने सदर ठिकाणी पोलीस अधीक्षक संदीप घुगे, अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार, पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल बसवराज शिरगुप्पी, अरुण पाटील, अतुल माने, पोलीस नाईक सुशील मस्के, रणजित जाधव, श्रीधर बागडी, पोलीस शिपाई ऋतुराज होळकर, विनायक सुतार, सुमित सूर्यवंशी, सूरज थोरात, सायबर पोलीस ठाणेकडील कॅप्टन गुंडवाडे, विजय पाटणकर यांच्या पथकाने सापळा लावून मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर ठिकाणी एक इसम आढळून आलेले त्यास ताब्यात घेऊन त्याचे सखोल चौकशी केली असता त्याने त्याचे नाव सौरभ महादेव पवार, वय वर्ष 22, राहणार पहिली गल्ली, राजीवनगर, सांगली असे असल्याचे सांगितले। त्याचबरोबर पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ 1,45,000 रुपये किमतीचे सोन्याचे गंठण, नेकलेस, मनी टॉप्स, अंगठी व 2,94,100 रुपयांची रोख रक्कम व कापडी पिशवी असा एकूण 4,39,100 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला। याविषयी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरची चोरी ही आरवाडी पार्क येथील बंद घराचे कुलूप तोडून केल्याचे कबूल केले। त्यानंतर पोलिसांनी सदरचा मुद्देमाल जप्त केला असून जप्त मुद्देमाल व संशयित आरोपी पुढील तपासकामी संजय नगर पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले असून अधिक तपास संजय नगर पोलीस करीत आहेत। क्रांती सूर्य न्यूज। संपादक शशिकांत राजवंत। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका।